खरबुजापासून तयार होणारी ही आईस्क्रीम तुम्ही कधी ट्राय केली का? नसेल केली तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांसाठी नक्की ट्राय करा बरं. कारण ही आईस्क्रीम लहान मुलांना खूप आवडते आणि हे अगदी घरातील जेमतेम साहित्यात तयार होते बरं. तसेच खूप कमी साहित्यात खूप जास्त आईस्क्रीम तयार होते बरं. आणि फक्त आईस्क्रीमच नाही तर तुम्ही खरबुजापासून एकदम टेस्टी डिझर्ट देखील बनवू शकता. हे डिझर्ट तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. तर लगेच आपण हे टेस्टी डिझर्ट आणि खरबुजा आईस्क्रीम कशी बनवायची हे पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर ही खरबुजा आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं आहे. म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी. दुधाला उकळी येते तोवर लगेच आपल्याला एका वाटीत 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि 3 टेबलस्पून मिल्क पावडर त्यात घालायची आहे. आता यामध्ये थंड किंवा गरम दूध घालून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. पेस्टमध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नये अशी स्मूथ पेस्ट बनवायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालायची आहे. त्या अगोदर दुधाला अशी उकळी आली की दूध आपल्याला मध्यम आचेवरती 2 मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे. म्हणजे दुधामध्ये जो पाण्याचा थोडाफार अंश असेल ना तो सगळा आटून जाईल. 2 मिनिट दूध छान उकळवून घेतलं की आपल्याला कस्टर्ड पावडरची पेस्ट यामध्ये घालायची आहे. आता थोडी थोडी पेस्ट घालायची आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही. आणि लगेच याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी कस्टर्ड पावडरची पेस्ट यात मी घातलेली आहे. आता ही कस्टर्ड पावडरची पेस्ट आपल्याला दुधामध्ये छान शिजवून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट फक्त. आणि त्यानंतर लगेच यात साखर घालायची आहे 6 ते 7 टेबलस्पून. आणि साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण परत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं छान घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि यात कुठेही गुठळ्या वगैरे नाहीये. साखर देखील व्यवस्थित विरघळलेली आहे. तर लगेच गॅस बंद केलेला आहे मी. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल. हे मिश्रण आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी हे मी थोड्या वेळ साईडला ठेवते. आपण खरबुजा आईस्क्रीम बनवतोय त्यामुळे इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे खरबूज घ्यायचे आहे. खरबुजाची वरची साईड थोडीशी कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे याची अशी टोपी काढून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर मध्यभागी असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आणि आता यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे आपल्याला. खरबुजामधल्या सगळ्या बिया काढून झाल्या की यातला गर देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही फक्त 2 खरबुजाची आईस्क्रीम बनवत असाल तर अर्धा लिटर दूध पुरेसं आहे. मी इथे डिझर्ट देखील बनवणार आहे त्यामुळे 1 लिटर दूध घेतलेला आहे. हा खरबुजाचा गर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि हे खरबूज आता आपलं आईस्क्रीम सेट करण्यासाठी रेडी आहे. हे मी साईडला ठेवते. आणि आता अजून एक खरबूज घेतला आहे मी. त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि यातला देखील आता गर काढून घेते. हा काढून घेतलेला गर बाउलमध्ये ओतून घेते. आणि आता हे दुसरंही खरबूज आपलं रेडी आहे. हा काढून घेतलेला गर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यात 2 टेबलस्पून 10 मिनिट भिजवलेले काजू घालायचे आहे. आणि हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आता लगेचच थंड झालेलं दुधाचं मिश्रण आपल्याला यात घालायचं आहे. सगळं मिश्रण यात मी ओतून घेते. त्यानंतर 1 लिटर दुधावरची साय आपल्याला यात घालायची आहे. यामुळे टेक्स्चर आणि चवही छान येते. तसेच फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स घालते मी 7 ते 8 थेंब. इसेन्स जर नसेल तुमच्याकडे तर स्किप देखील करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे एकदम क्रीमी टेक्स्चर आलंय, तुम्ही पाहू शकाल. आता यातलं डिझर्टसाठी थोडंसं मिश्रण साईडला काढून घेते मी. आणि त्यानंतर राहिलेल्या मिश्रणमध्ये घरीच बनवलेली ही रंगीबेरंगी टुटी फ्रुटी घालते. टुटी फ्रुटीची रेसिपी आपण पाहिलेली आहे. आणि लगेचच आता हे मिश्रण आपल्याला खरबुजामध्ये ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण असं पॅक करायचं आहे. आणि वरून याला ॲल्युमिनियम फॉईल लावायचा आहे म्हणजे यात पाणी जाणार नाही. आणि आता हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे कमीत कमी 18 ते 24 तास. दुसरा खरबूज देखील आपल्याला पॅक करायचा आहे. ॲल्युमिनियम फॉईल तुम्ही अगोदर देखील लावून घेऊ शकता बरं. त्यानंतर वरती झाकण ठेवून हा आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी. आणि आता राहिलेलं मिश्रण मी कपामध्ये ओतून घेतलेलं आहे. त्यावरती बदामचे काप थोडेसे असे पसरवून घेतले. आणि वरून थोडीशी अशी टुटी फ्रुटी देखील पसरवून घेते. आणि हे देखील आईस्क्रीम आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता या कपाला झाकण नाही तर मी ॲल्युमिनियम फॉईलने असं पॅक करून घेतलंय. आणि आता हे देखील फ्रीजरमध्ये ठेवते सेट होण्यासाठी. आता हे टोस्ट तर तुम्ही सगळ्यांनीच खाल्ले असेल, पण या टोस्टपासून एवढं भन्नाट डिझर्ट तयार होतं ना, खरंच तुम्ही एकदा हे ट्राय करून पहा, तुम्हाला हे खूपच आवडेल. आता आपण टुटी फ्रुटी बनवली होती, त्याचा जो रस उरला होता ना ऑरेंज कलरचा,
तो रस आता मी या टोस्टवरती थोडासा टाकून घेते. आणि आता तुमच्याकडे जर असा पाक नसेल ना, तर तुम्ही दुधामध्ये थोडीशी कॉफी पावडर आणि थोडीशी साखर मिसळून यात घाला. आणि जर कॉफी पावडर नसेल ना, तर दुधामध्ये फक्त साखर मिसळून यावरती घाला, तरी देखील हे डिझर्ट खूप छान तयार होतं. दूध किंवा असा पाक घातल्याने एकतर चव छान येते, तसेच आपण जे कस्टर्डचं मिश्रण यात घालणार आहोत ते घातलं की हे लगेच वर येत नाही, कारण हे जड होतं पाक घातला की, त्यामुळे हे तळाशीच बसतं. पाक घालून झाला की हे खरबुजा कस्टर्ड आपल्याला या टोस्टवरती घालायचं आहे. या डिझर्ट पुढे तुमचे महागडे आईस्क्रीम देखील फिके पडतात बरं. खरंच ही सोपी रेसिपी एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला खूपच आवडेल. आता खरबुजा कस्टर्ड यावरती घालून झाला की आपल्याला थोडीशी टुटी फ्रुटी घालायची आहे, बदामचे काप देखील घालायचे आहे, कारण यामुळे हे खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खायलाही छान लागतं. आणि बस आता एवढीच मेहनत करायची आहे आपल्याला. त्यानंतर याला झाकण लावून ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2 ते 3 तास सेट होण्यासाठी. 2 ते 3 तासानंतर हे टोस्ट खरबुजा डिझर्ट आपलं तयार आहे. आता याला तुम्ही कट लावून छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करू शकता, किंवा असेच्या असे हे एक एक टोस्ट काढून सर्व करू शकता. जास्त लोक असेल तर मग याला थोडंसं असं कट करून घेतलं तरी चालेल, म्हणजे एका टोस्टचे 2 तुकडे होतील असे. आता हे कस्टर्ड आपल्याला प्लेटमध्ये काढायचं आहे, सर्व करायचं आहे. खरंच एकदा जर तुम्ही हे मुलांना बनवून द्याल ना, तर मुलं बाहेरचं आईस्क्रीम वगैरे मागणारच नाही, तुम्हाला हे बार बार बनवायला लावतील. म्हणजे याची चवच तशी आहे, थोडीशी क्रंची थोडीशी सॉफ्ट, म्हणजे कोनवाली आईस्क्रीम आणि कुल्फी दोन्हीची एकत्रित टेस्ट आहे यात. आता आपण आपल्या खरबूजवाल्या आईस्क्रीमकडे वळूयात. आईस्क्रीम आपलं 24 तासानंतर सेट झालेलं आहे. तुम्हाला थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो बरं, कारण फ्रीजवर डिपेंड आहे हे. आणि आपण हे खरबूजमध्ये सेट केलेले आहे, त्यामुळे याचं वरचं आवरण जाड असल्यामुळे याला सेट व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो. आता आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाले की आपल्याला रिंगच्या आकारात कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे खरबूज जास्त थंड असल्यामुळे हाताला एकदम ठणके बसत आहे, त्यामुळे जरा जपून कट करायचं आहे आपल्याला. टुटी फ्रुटी आपले एकदम तळाशी जाऊन बसलेले आहे, कारण 2च स्लाइसमध्ये टुटी फ्रुटी दिसते. त्यामुळे आईस्क्रीम थोडंसं सेट झाल्याच्या नंतर देखील तुम्ही टुटी फ्रुटी घालू शकता बरं, म्हणजे सगळ्या मिश्रणात टुटी फ्रुटी व्यवस्थित बसरेल. आता या गोल रिंगचे देखील आपल्याला असे 2 पार्ट करायचे आहे, म्हणजे आपल्याला आईस्क्रीम व्यवस्थित खाता येईल. आता आपले हे खरबूजा आईस्क्रीम रेडी आहे. कपातली देखील आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेले आहे बरं. आणि तन्वीने बघा एकदम टुटी फ्रुटी वाले आईस्क्रीम उचललेले आहे. जस्ट लुकिंग लाईक अ वाव म्हणणार होती, पण तिला ते जमलं नाही, मग वावची कमेंट आपल्याला मिळालेली आहे. तुम्ही देखील खरबूजाचा सीझन संपायच्या आत मुलांना ही आईस्क्रीम खाऊ घाला, कारण ही बनवायला खूप सोपी आहे बरं. यात काही जास्त तामझाम वगैरे नाही आहे, त्यामुळे नक्कीच मुलांसाठी बनवा, तुमच्यासाठी बनवा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि आता आपली कपातली आईस्क्रीम देखील तुम्ही पाहू शकाल किती छान सेट झालेले आहे. तर कपातली आईस्क्रीम एकदम 8 ते 10 तासात सेट होते. तसेच तुम्ही हे आईस्क्रीम कुल्फी मोडमध्ये देखील सेट करू शकता बरं. एकदम जबरदस्त सेट होते आणि खायला तर अप्रतिम लागते. त्यामुळे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.